सर्वांना माझा नमस्कार. सर्वांना माहिती आहे एमपीएससी राज्यसेवेची 2025ची प्री जी आहे कंडक्ट झालेली आहे. ठीक आहे, त्याचबरोबर फर्स्ट आन्सर की पण आलेली आहे. तर आता सर्वांना माहिती आहे वॅकन्सीज आहे 385. सो ज्या मुलांचं प्री क्लिअर होत आहे की नाही, ठीक आहे, जे मुलांचं कुठलं कट ऑफच्या रेंजमध्ये काय काय आहे ते मी ऑलरेडी सर्व माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे. तरी मी एकदा तुम्हाला ओव्हरव्ह्यू देते आणि मी तुम्हाला एकदा सांगते की कोणत्या मुलांनी मेन्सची प्रिपरेशन करायला पाहिजे, परत मेन्सची प्रिपरेशन कशा हिशोबाने करायला पाहिजे. ठीक आहे, ह्या 90 दिवसामध्ये दॅट इज डिसेंबर टू फेब आपलं मेन्सचं सिलेबस कशा हिशोबाने त्यांनी कव्हर करू शकतात त्याच्या रिगार्डिंग मी तुम्हाला सांगते. त्याचबरोबर जे काही अनाउन्समेंट राहणार DKMPSC थ्रू ते पण मी या व्हिडिओमध्ये करणार आहे. तर बघा, आता जसं मी सांगितलं आहे ॲज पर अवर अनालिसिस लास्ट व्हिडिओमध्ये पण एंटायरली डिस्कस केलं, पण इथे मी तुम्हाला शॉर्टली सांगते की अराउंड 110 प्लस मायनस तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, जर ज्या मुलांचं मार्क्स येत असेल दे शुड डेफिनेटली स्टार्ट देअर मेन्स प्रिपरेशन. ठीक आहे, परत एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या मुलांचं प्रिलिम्सचं अभ्यास ऑलरेडी झालेलं आहे, ठीक आहे, प्रिलिम्स त्यांनी चांगल्याने केलेला आहे अभ्यास, पण स्टील 1-2 मार्काच्या रेंजमुळे त्यांचं राहत असेल, या ज्या मुलांचं प्रॉपरली प्रिलिम्स झालेलं आहे त्याही मुलांना मला एकच सजेशन आहे की बघा, नेक्स्ट इयरही तुम्हाला मेन्स द्यावी लागेल. तर आता जस्ट तुमचं प्रिलिम्स अभ्यास झालेला आहे तर तुम्ही ते वारंवार परत प्रिलिम्स 2026च्या प्रिलिमला फोकस नाही करायचं. ठीक आहे, ॲटलिस्ट जानेवारी डिसेंबर, ओके, डिसेंबर जॅन आणि मोस्ट प्रॉबेबली फेबपर्यंत ॲटलिस्ट तुम्हाला जे आहे मेन्सचा अभ्यास करायला पाहिजे. कारण की त्याच्यानंतर परत काय होणार, जेव्हा आपली नेक्स्ट इयरची प्री क्लिअर होणार त्याच्यानंतर परत आपल्याला कमी मंथ्स मिळेल फॉर द मेन्स प्रिपरेशन. सो प्लीज ज्या मुलांचं क्लिअर होत आहे, ठीक आहे, कट ऑफ चांगलं क्लिअर होत आहे, त्यांनी डेफिनेटली मेन्सचं प्रिपरेशन करायला पाहिजे. पण ज्या मुलांचं क्लिअर नाही होत आहे त्याही मुलांनी लक्षात घ्या, प्रिलिम्सचा अभ्यास नाही करायचा आहे. आता तुम्हाला 2026चं प्रिलिम्सला थोडा टाइम असल्यामुळे 3-4 महिने जे आहेत मेन्ससाठी डिवोट करायला पाहिजे. ठीक आहे, हे झालं एक मी तुम्हाला आयडिया दिली. त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात घ्या, आता मेन्ससाठी जे मुलं प्रिपेअर करणार आहेत की ज्या मुलांना प्रिपेअर करायचं आहे, तर सर्वात आधी तुमच्याकडे सिलेबस राहणं इम्पॉर्टंट होऊन जाते. नोट्स तुम्हाला चांगले बनवावे लागणार, आन्सर रायटिंग मेन प्रायोरिटी राहणार, टेस्ट चांगलं अटेम्प्ट करायचं. ठीक आहे, आणि ऑप्शनल, ठीक आहे, इथं थोडी स्पेलिंग मिस्टेक झाली आहे पण ऑप्शनल तुम्हाला प्रिपेअर करावं लागेल. ठीक आहे, सो धिस आर द 5 मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स जे आता मेन्सच्या प्रिपरेशनला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना लक्षात घ्यावं लागेल. ठीक आहे, तर बघा काय आहे, आता राहिले आहे तुमच्याकडे जवळपास 90 दिवस. ठीक आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला फुल्ली GS1 टू GS4 पूर्ण कव्हर करायचं आहे. त्याच्यामध्ये तुमचं रिव्हिजन पण व्हायला पाहिजे, परत तुमचे टेस्ट पण व्हायला पाहिजे. ठीक आहे, तर एंटायर मी तुम्हाला 90 दिवसांनी कसं तुम्ही प्लॅन करू शकता त्याच्याबद्दल सांगते. त्याचबरोबर आता हा जो प्लॅन सांगत आहे मी तुम्हाला त्याच हिशोबाने DKMPSC कडून मोस्ट प्रोबेबली डिसेंबर मंथच्या स्टार्टिंग पासून जे आहे बॅचेस घेणार आहेत. ठीक आहे, आणि बघा जसं तुम्हाला माहिती आहे हे सर्व आमचं इनिशियल आहे. सो इट विल बी एंटायरली डिपेंड ऑन द एनरोलमेंट की बॅच कशा हिशोबाने पुढे जाणार की नाही. ठीक आहे, सो ज्याही मुलांना DKMPSC कडून काही बॅचेस हवी असेल रिगार्डिंग मेन्स प्लस प्रिलिम्स 2026 साठी डेफिनेटली वी आर गोइंग टू हॅव अ बॅच, पण मेन्ससाठी जर हवी असेल तर डेफिनेटली कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. ठीक आहे, सर्टन डेमो लेक्चर्स मी काही दिवसात, ठीक आहे, वी आर वर्किंग की काही दिवसात डेमो लेक्चर्स चॅनलवर येऊन जाणार, सो ते तुम्हाला आयडिया मिळेल की कशा हिशोबाने आम्ही प्लॅन केला आहे की सिलेबस कसं कंप्लीट करायचं आहे. सो डेमो लेक्चर तुम्ही अटेंड करू शकता अँड देन यू कॅन डिसाईड टू कंटिन्यू विथ अस ऑर तुम्ही दुसरं काही ऑप्शन सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, तर आता बघू, आपलं पूर्ण डिटेल दिलं आहे मी तुम्हाला प्लॅन. त्याचबरोबर इंटायर कोणत्या मंथमध्ये काय इनपुट दिलं की काय आउटपुट होऊ शकते ते सर्व मी इथे डिस्कस केलेलं आहे फेब्रुवारीपर्यंत. ठीक आहे, कारण की आता आपल्याला माहिती आहे मार्चमध्ये आपली प्रिलिम्स आहे, तर त्याच्या आधी आपलं पूर्ण हे जे इतकं मी दिलं आहे नोट्स, आन्सर रायटिंग, इव्हेंट टेस्ट अटेम्प्ट होऊन जाणार. मार्चमध्ये आपल्याला फक्त काय आहे, परत रिव्हिजन प्लस आपले मॉक्स अटेम्प्ट करायचंच बाकी राहील. परत आपल्याला माहिती आहे UPSC सारखं ते 10-15 दिवसातच म्हणजे 8-10 दिवसातच प्रिलिम्स मेन्स कंप्लीट नाही करत आहेत. आपल्याला प्रॉपर 2 मंथ्स दिलेले आहेत. ठीक आहे, फॉर कम्प्लिटिंग एंटायर मेन्स. सो इनफ टाइम आहे, सर्व कंप्लीट होऊन जाणार. मी आता तुम्हाला एकदा प्लॅन सांगून देते. तर बघा,
इथे एक गोष्ट लक्षात घ्या, इथे जे मी टॉपिक्स मेन्शन केलेले आहेत ते तितके होलिस्टिक वेनी नाही केलेले आहे, जस्ट मी वर आयडिया दिलेला आहे. हे पॉईंट तुम्ही लक्षात घ्यायचं. ठीक आहे. तर बघा, आता आपल्याला माहिती आहे सर्वात पहिले आपण कशा हिशोबाने जाणार आहोत त्याचा एक ब्रॉड आयडिया देते. तर बघा कसं करायचं आपण. आता काही मंथ्सच राहिले आहेत, सो आपल्याला एक सेन्स ऑफ कम्प्लिशन येणे जे आहे थोडं कॉन्फिडन्स देण्यासाठी इम्पॉर्टंट होऊन जाते. तर काय करायचं, आपण एक एक सेक्शनकडे जायचं. ठीक आहे. जस्ट GS1 कम्प्लीट केलं, मग आपण GS2 कडे जाऊ, GS3 झालं, मग GS3 आणि मग GS4. ठीक आहे. ते जसं आपण आता 90 दिवस आहे तर आपण याला 20 डेजच्या स्लॉटमध्ये ब्रेकडाऊन करू. ठीक आहे. सो दॅट आता अप्रॉक्स आपले 80 डेज कव्हर होऊन जाणार त्याच्यामध्ये, आणि रेस्ट ऑफ द डेज जे 1-2 दिवस आहेत ते आपण समोर मागे आन्सर रायटिंग झालं, एसे झालं, त्याच्यासाठी आपण डिवोट करू. क्लासेस पण त्याच हिशोबाने आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे. तर बघा, आता हे जे 20-20 दिवस आहे, तर सपोज आपण 20 दिवसामध्ये जेव्हा आपण GS1 कम्प्लीट करू अलॉंग विथ इट्स नोट्स, आन्सर रायटिंग, अलॉंग विथ सर्टन टेस्ट. ठीक आहे. तर काय होणार, तुम्हाला एक सेन्स ऑफ कम्प्लिशन झालेला आहे, थोडं कॉन्फिडन्स येणार, कारण की कॉन्फिडन्सचा पण एक खेळ असतो. लॉंग जर्नी आहे, कॉन्फिडन्स मेंटेन ठेवणं किंवा स्वतःवर ट्रस्ट मेंटेन ठेवणं इम्पॉर्टंट होऊन जाते. तर आपण 20-20 दिवसाचा स्लॉट घेऊ. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण एक जे आहे सब्जेक्ट्सला डिनोट करू टाइम. प्रॉपर मी टाइम तुम्हाला इथे सांगून देणार सेग्रिगेशन केल्यानंतर. ठीक आहे. तर आपण अशा हिशोबाने जायचं. परत ऑप्शनल जो आहे, ऑप्शनल तुमचं रेग्युलर कंटिन्यू राहायला पाहिजे. रेग्युलर बेसिसवर ऑप्शनलला सेपरेट टाइम द्यायचं आहे. ठीक आहे. ऑप्शनल रिलेटेड काही लोकांचे कन्सल्ट केलेलं आहे, तर त्यांचं काही फ्री गायडन्स लेक्चर चॅनलवर लवकरच येऊन जाईल. पण सध्याकरिता काय करायचं आहे, ऑप्शनलचं जे आहे, आणि येस ज्यांना हवं असेल डेफिनेटली तुम्हाला फ्री गायडन्स सेक्शन्स हवं असेल ऑप्शनलचं. ठीक आहे. जे टॉपर्स झालेले आहेत किंवा ज्या मुलांनी मेन्स लिहिली आहे UPSCची 3-4 टाइममध्ये, ठीक आहे, इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचलेले कॅन्डिडेट जे आहेत त्यांच्याकडून तुम्हाला जर गायडन्स हवं असेल ऑप्शनलसाठी, ठीक आहे, तर ते तुम्ही मला सांगू शकता. कमेंटमध्ये मेन्शन करा. वी विल ऑल्सो ट्राय टू कनेक्ट विथ देम आणि तुम्हाला ते प्रोव्हाइड करून देऊ. ठीक आहे. परत ऑप्शनल रेग्युलर ठेवायचं आहे. एक पॉईंट झाले इथं. परत हे 20-20 दिवसाचे स्लॉट आपण बघू. तर काय आहे, GS1 मेन आपला टार्गेट ठेवायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण GS2चं हाफ कम्प्लिशन होऊन जाईल 31 डिसेंबरपर्यंत. तर बघा, आपला पहिला 20 दिवसाचा प्लॅन आहे की आपल्याला GS1 वर फोकस करायचं आहे. GS1 जर तुम्ही चांगल्याने बघणार तर तिथे तुमचं हिस्ट्री येणार, जॉग्राफी येणार आणि सोसायटी. दिस आर द 3 मेजर जंप. ठीक आहे. हिस्ट्रीमध्येच आपण आर्ट अँड कल्चर पण इथेच कन्सिडर केलेलं आहे. तर याला आपल्याला 3ला कम्प्लीट करायचं आहे. तर आपण अराउंड फर्स्ट वीक जर हिस्ट्रीसाठी दिलं, त्याच्यामध्ये आपलं मॉडर्न आलं, वर्ल्ड आलं आणि पोस्ट इंडिपेंडन्स, 3ही पार्ट आले. ठीक आहे. तर त्याला आपण कम्प्लीट करायचं. जे काही सिलेबस आहे त्यांचे नोट्स बनवायचे. आता नोट्स कसे बनवायचे त्याच्या रिलेटेड मी खूप जुना एक व्हिडिओ आणलेला आहे चॅनलवर, ते तुम्ही रेफर करू शकता. ठीक आहे. परत लेटेस्ट जर नवीन व्हिडिओ हवं असेल अपडेटेड सर्टन कंटेंटनुसार, तर त्याचं पण तुम्ही मला मेन्शन करा कमेंटला. मी तसं पण तुमच्यासाठी घेऊन येणार नोट्स मेकिंगचं प्लस आन्सर रायटिंगचं सेपरेट प्रॉपर व्हिडिओ. ठीक आहे. त्याच्यानंतर आणि परत जर मुलांना आन्सर रायटिंगचं काही रेग्युलर बेसिसवर आमच्याकडून हवं असेल तसं पण तुम्ही सांगू शकता. हे झालं काही अनाउन्समेंट, काही फॅक्ट्स जे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही मला मेन्शन करून सांगा कमेंटमध्ये. परत आता जसं मी सांगितलं डिसेंबर फर्स्ट वीक धिस आर द टार्गेट, ज्याच्यामध्ये आपलं मेजर हिस्ट्री आणि आर्ट अँड कल्चर टाईपचे सब्जेक्टवर फोकस नाही. 7 डेजमध्ये आपलं अप्रॉक्स हिस्ट्री कम्प्लीट करून घ्यायचं, कारण की आपलं बघा मॉडर्न झालेलं आहे. वर्ल्ड हिस्ट्रीचे टॉपिक्स जे सिलेबसमध्ये मेन्शन आहेत ते प्रत्येक आपलं व्हायला पाहिजे. ठीक आहे. एंटायर डिटेलिंगमध्ये नाही जायचे. प्रत्येक जे टॉपिक्स मेन्शन आहे, जसं इथे मी थोडं इन डिटेल नाही मेन्शन केलेलं आहे, पण सर्वांना माहिती आहे इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन, वर्ल्ड वॉर 2, वर्ल्ड वॉर 1 अँड कोल्ड वॉर, दिस आर द मेजर टॉपिक हिस्ट्रीमधले. ठीक आहे. तर त्याचा टॉपिक तेवढं करून घ्यायचं, जास्त टाइम इन्व्हेस्ट करायचं नाही वर्ल्ड हिस्ट्रीसाठी. ठीक आहे. मग पोस्ट इंडिपेंडन्स ऑफ इंडिया बघा, पोस्ट इंडिपेंडन्स ऑफ इंडिया करायचं. हे झालं आपलं 3 मेजर. त्याच्यामध्येच आपलं आर्ट अँड कल्चरचं सर्टन सेक्शन इथेच कव्हर होऊन जाणार. ठीक आहे. इथे मी होलिस्टिक वेनी आणलेलं नाही हे पॉईंट लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर वीक 2 8 ते 14 आपल्याला जॉग्राफीवर फोकस करायचं, एंटायर फिजिकल, इंडियन आणि ह्युमन जॉग्राफी. ठीक आहे. परत काही मुलांनी जे आहे ते करस्पॉन्डिंगली सर्टन सब्जेक्ट जे कोरिलेटेड होतात त्याच्यासोबत पण प्रिपरेशन करू शकतात. ठीक आहे. पण जर ज्यांना हा प्लॅन फॉलो करायचा आहे ते हे पण करू शकतात. आता करस्पॉन्डिंगली म्हणजे काय, आता बघा इथे पोस्ट इंडिपेंडन्स ऑफ इंडिया आहे, तर पोस्ट इंडिपेंडन्स ऑफ इंडिया जेव्हा तुम्ही GS3 बघणार तर GS3 मध्ये लँड रिफॉर्म हा जो टॉपिक आहे तो पण पोस्ट इंडिपेंडन्स ऑफ इंडियाचा पार्ट येतो, तर तुम्ही तो करस्पॉन्डिंगली सोबतच कव्हर करू शकता. तसंच
ह्युमन जॉग्राफी सॉरी फिजिकल जॉग्राफीमध्ये टेक्टॉनिक ऍक्टिव्हिटी, क्लायमेटी, ओशनॉलॉजी किंवा आपण एक जर जॉग्राफीचा प्रॉपर सिलेबस टॉपिक बघितलं तर तिथं दिले आहे नॅचरल डिझास्टर, डायरेक्ट मेन्शन आहे सुनामीज वगैरे. तर सुनामीज वगैरे किंवा नॅचरल डिझास्टर जेव्हा आपण करतो तर आपलं GS3 मधलं डिझास्टर मॅनेजमेंटचे पण नोट्स तुम्ही करस्पॉन्डिंगली बनवू शकता. हे एंटायरली तुमच्यावर डिपेंड करते की तुम्हाला करस्पॉन्डिंगली जायचं आहे की तुम्हाला पर्टिक्युलर 1-1 सेक्शननी जायचं आहे. मी तुम्हाला दोन्ही टाईपनी एकदा आयडिया देत आहे. ठीक आहे, तुम्हाला जशा हिशोबाने जायचं आहे. ठीक आहे, हार्डली 5-10 मिनिट लागेल तुम्हाला, 5-10 मिनिट नाही, 1-2 घंटे लागेल तुम्हाला करस्पॉन्डिंगली दुसरा जो सेक्शन आहे जो कोरिलेट करतो GS1 सोबत त्याला कम्प्लीट करायसाठी. ठीक आहे, सो दिस इज द प्लॅन आपल्या फर्स्ट 2 वीकचं. त्याच्यानंतर वीक 3 मध्ये आपल्याला काय करायचं आहे, सोसायटीला जायचं आहे. ठीक आहे, तर सोसायटीमध्ये आपल्याला माहिती आहे जे काही सिलेबसचा टॉपिक आहे त्याला प्रॉपरली बनवायचं आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जे काही तुम्ही नोट्स बनवता तर प्रत्येक सिलेबसच्या टॉपिकचे तुमचे नोट्स रेडी राहायला पाहिजे. ठीक आहे, आता आपण काय करतो, जसं जसं सिलेबस करतो तसं तसं 1-2-3-4 जे काही क्वेश्चन आहेत त्याला अटेम्प्ट करत राहायचं. ठीक आहे, आणि लास्टली जसं आपलं GS1 अराउंड 20 पर्यंत कम्प्लीट होणार. ठीक आहे, त्या टाइमला आपल्याला काय करायचं आहे, एक GS1 ची फुल लेंथ मॉक द्यायची. ठीक आहे, इथे आपलं जे आहे हिस्ट्रीचं झाल्यानंतर हिस्ट्रीचं आपलं सेक्शनल द्यायचं, जॉग्राफीचं झाल्यानंतर जॉग्राफीचं सेक्शनल द्यायचं. ठीक आहे, जर आम्ही जे काही प्लॅन आणणार त्याच्यामध्ये तुमच्यासाठी हे टेस्ट वगैरे येऊन जाईल सेक्शनलचं वगैरे. ठीक आहे, आणि प्लस फुल लेंथचं. पण आता जे स्वतः कोणी प्रिपेअर करत असेल तर दे कॅन कलेक्ट द क्वेश्चन्स. ठीक आहे, PYQ बघू शकतात UPSCचे, आणि UPSCचे पण PYQ लेटेस्ट नाही बघायचे हे. ठीक आहे, कारण की लेटेस्ट आता जे आहे 2024, 23, 25 वगैरे ते थोडं टफर लेवलमध्ये आहे. ठीक आहे, MPSC सध्या तरी तितक्या एक्स्ट्रीम टफनेसमध्ये जाणार नाही. ठीक आहे, MPSCचे जे जुने पेपर आहे, जे प्रिलिम्स जे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये व्हायचे ते तुम्ही एकदा रेफर करू शकता. त्याचबरोबर सर्टन UPSCचे जे PYQs आहेत जे जुने आहे 16, 17, 15, 16चे ते तुम्ही एकदा रेफर करू शकता फॉर कन्सिडरिंग द मिनी टेस्ट ऑफ द पर्टिक्युलर सेक्शन. आणि लास्टला एक फुल लेंथ मॉक तर आपल्याला द्यायची आहे 20 तारखेला. ठीक आहे, 20 डिसेंबर. आणि बघा, मी हा डिसेंबर पासून प्लॅन याच्यासाठी सांगत आहे की काही दिवस आता तुम्हाला टाइम लागेल. ठीक आहे, फॉर सिलेक्शन ऑफ कोचिंग, कुठल्या क्लासेसला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, फॉर कंटिन्युइंग फॉर मेन्स प्रिपरेशन, मेन्सला कंटिन्यू करायचं आहे की तुम्हाला परत प्रिलिम्सकडे जायचं आहे. इव्हन आता कंबाईनचा पेपर येत आहे तर कंबाईनकडे फोकस करायचा आहे का काही दिवस, हे सर्व तुम्हाला डिसाईड करायसाठी स्वतःला थोडा टाइम द्यावा लागेल. ठीक आहे, पण त्या टाइममध्ये तुमचं ऑप्शनल जे आहे ते तुम्ही प्लीज सोबत ठेवा. ठीक आहे, मेन्सचं थोडंफार तरी टाइम काढून बघत चला. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मग फायनलाइज करून घ्या 10-15 दिवसात. असं नाही म्हणते की कम्प्लिटली 10-15 दिवस ऑफ घ्या आणि अभ्यासाकडे लक्ष नको द्या, अभ्यास सोबत ठेवा, ऑप्शनल मेन्स थोडंफार करत राहा. हाऊएव्हर डिसिजन जे आहे, एक मेजर डिसिजन काय करायचंय काय नाही, थोडा टाइम घ्या आणि मग डिसेंबरमध्ये पासून तुम्ही ह्या सुरू करू शकता आमच्यासोबत. ठीक आहे, त्याच्यानंतर डिसेंबर 21 to 31 GS2 आपण स्टार्ट करून घेऊ. ठीक आहे, अराउंड 10 दिवस मिळतात. पॉलिटी आपण स्टार्ट करायचं, जे काही टॉपिक्स दिलेले आहे तुम्ही बघू शकता, इथे नाही आहे सिलेबस टॉपिक बघायचं. ठीक आहे, आणि मग परत 27 ला आपल्या पॉलिटीची टेस्ट होणार. सेम फॉर वीक, ज्याच्यामध्ये आपला गव्हर्नन्स आणि IR होऊन जाईल. ठीक आहे, तर इन शॉर्ट एंटायर डिसेंबरमध्ये आपण 31 डिसेंबरपर्यंत काय केलं आहे, एंटायर डिसेंबरचं आपण आउटपुट बघितलं तर आपलं GS1 कम्प्लीट आहे. आपल्याला एक सेन्स ऑफ कम्प्लिशनचं एक कॉन्फिडन्स येऊन जाईल. ठीक आहे, आपण थोडं ठीक आहे, आपला एक पार्ट झालेला आहे याचा आपला एक सॅटिस्फॅक्शन पण मिळेल. ठीक आहे, सेकंड आपलं GS2चं अराउंड 80% मेजर जंक दॅट इज पॉलिटी गव्हर्नन्स कम्प्लीट होऊन जाईल. ठीक आहे, त्याच्यानंतर आपले 2 सेक्शनल अप्रॉक्स कम्प्लीट होऊन जाईल, कारण की आपण डिसाईड केलं की 31 डिसेंबरला आपल्याला सेकंड हाफ द्यायची आहे याची GS2ची. परत आपलं काही सेक्शनल्स पण होऊन जाणार, नोट्स आपले दोन्ही सब्जेक्टचे रेडी होऊन जाणार. 80-90 क्वेश्चन तसे पण आपण आपली आन्सर रायटिंग मधली होऊन जाईल. नेक्स्ट जानेवारी. आता जानेवारीमध्ये काय आहे, GS3 आणि GS2चं बॅलन्स करायचं, आणि मग थोडं इथिक्सचं पण पार्ट आपलं एंडला स्टार्ट होऊन जाणार. ठीक आहे, तर बघा जानेवारी 1 to 10. ठीक आहे, इथं न्यू इयर येणार, डेफिनेटली थोडं पार्टी वाटी करायचं त्यापेक्षा अभ्यासाकडे लक्ष द्यायचं. ठीक आहे, थोडं पेपर जवळ असल्यामुळे. त्याच्यानंतर GS2 मध्ये आपलं IR राहिलेलं थोडंफार सर्टन पार्ट ऑफ अ गव्हर्नन्स, ज्याच्यामध्ये आपलं लेफ्ट ओव्हर पार्ट येणार. ठीक आहे, जे काही तुम्ही राहणार तुमचं ज्या हिशोबाने तुम्ही चालले आहेत, मग प्रेशर ग्रुप NGO सारखे टॉपिक्स आपण करू शकतो. त्याच्यानंतर GS3, आता GS3ला आपण सुरू करायचं, मग इकॉनॉमी, इन्फ्रास्ट्रक्चर, एग्रीकल्चर सारखे टॉपिक्स आपलं जानेवारीच्या 20 तारखेपर्यंत कम्प्लिशन राहील. तेच आहे, इथे मी डेट्स पण दिले आहे की कधी तुम्ही फुल लेंथ वगैरे अटेम्प्ट करू शकता. डेली आन्सर रायटिंग वगैरे थोडंफार तुम्ही सुरू ठेवायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर जानेवारी 21 to 31 त्याच्यामध्ये आपलं इन्व्हायरमेंट, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, सिक्युरिटी. ठीक आहे, हे सर्व येऊन जाणार. प्लस आपलं डिझास्टर मॅनेजमेंट वाला पार्ट पण आपण इथे ऍडजस्ट करून घ्यायचं इन्व्हायरमेंट सेक्शनच्या इथे. ठीक आहे, आन्सर्स तुमचे डेली सुरू राहणार. आता तर तुमचं एका महिन्यापासून तुम्ही कम्प्लीट आन्सर लिहिताय, तर तुमचं एक मेजर जंक कसं आन्सर लिहायला पाहिजे काय आहे ते पूर्ण आयडिया आलेली असेल
म्हणजे येऊन जाणार आणि डेफिनेटली तुमचं इकडे आन्सर इम्प्रुव्हमेंट दिसून येणार. ठीक आहे. तर आउटपुट काय मिळेल आपल्याला जानेवारी एंडपर्यंत? आपलं GS2 कंप्लीट होऊन जाईल, GS3 आपलं 100% कंप्लीट होऊन जाणार आणि 3 फुल लेंथ मॉक GS2, GS3 आणि सेक्शनल नोट आपले कन्सोलिडेट होऊन जाईल. अराउंड 150 पेक्षा जास्त क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट केले राहणार. ठीक आहे. मग फेब्रुवारीमध्ये आपलं GS4 फोकस राहणार, फर्स्ट टू 10th GS4 आणि GS4 मध्ये पण आपल्याला माहिती आहे सर्टन टाइम आपल्याला पहिले थेरीज करावं लागेल, त्याच्यानंतर आपण केस स्टडीज करायचं. ठीक आहे. सो दिस आर द टॉपिक की कोणत्या कोणत्या वीकला तुम्ही कोणत्या कोणत्या सेक्शन्स करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचं, ट्राय करा की केस स्टडीज वगैरे ना थोडं UPSCचे इथले तुम्ही बघून घेतले ना तर तुम्हाला आयडिया मिळेल की कशा हिशोबाने केस स्टडीज असतात. सो केस स्टडीज ऑफ UPSC इथे तुम्ही रेफर करायचं. ठीक आहे. आणि GS4चे मग फुल लेंथ मॉक द्यायची 18ला. डन. आणि 18 ते 29 फायनल रिव्हिजन राहणार आणि मॉक्स राहणार. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपलं GS1, GS2 रिव्हिजन राहील. आपले मग मायक्रो नोट्समध्ये आपण थोडं कन्वर्ट करायचं आणि आपली डेली आन्सर रायटिंग तर सुरूच राहणार. आणि आपण जे सेक्शनल देतो आणि सेक्शनल राहिले प्लस आपले जे फुल लेंथ मॉक आहे ते तर आपले कंटिन्यू राहीलच. त्याच्यानंतर फेब्रुवारी 23 to 25 GS3चे सर्टन रिव्हिजन अँड देन लास्ट आपलं GS4चं रिव्हिजन. इन शॉर्ट फेबपर्यंत तुमचं कम्प्लीट सिलेबस कम्प्लीट. ठीक आहे. फायनल आउटकम फेबपर्यंत GS1 to GS4 कम्प्लीट. 8 to 10 मॉक्स होऊन गेले आपले. त्याच्यानंतर आपण 200-300 पर्यंत जे क्वेश्चन्स आहे आपले अटेम्प्ट झालेले राहणार. आपलं फुल जो मंथ आहे मार्च आपलं डेडिकेटेड राहणार टुवर्ड्स, इथे मी लिहिलं आहे रेडी फॉर द ऑप्शनल, पण डोंट कन्सिडर इट, ऑप्शनल तुमच्या सोबत चालू राहणार. एसे पण जे आहे मार्च पर्यंत तुमचं पूर्ण कंटेंट बिल्डअप होऊन जाईल. जो काय कंटेंट आहे तो तुमचं GS पासून बिल्डअप होऊन जाईल, तोच तुम्हाला एसे मध्ये इम्प्लिमेंट करायचा आहे. जस्ट मधामधात जे आहे संडे टू संडे, तसं मी तुम्हाला एक प्रॉपर सांगेलच की कोणत्या संडेला वगैरे एखाद संडे बघून किंवा तुम्हाला जेव्हा वाटत असेल की GS पासून त्रास येत आहे तर तुम्ही एसे वगैरे तिथं त्या टाइमला लिहू शकता. ऑप्शनल तुम्हाला कंटिन्यू ठेवायचा आहे. सो इन मार्च अँड एप्रिल मेन फोकस विल बी ऑब्वियसली आपलं रिव्हिजन राहणार. ठीक आहे. प्लस आपले टेस्ट तर सुरूच होऊन जाणार आहे. ठीक आहे. ऑब्वियसली प्रिलिम्स मेन्स एक्झाम स्टार्ट होऊन जाणार मार्च आणि एप्रिलमध्ये. सो दिस आर द एंटायर प्लॅन. आणि होप तुम्हाला हा प्लॅन आवडलेला असेल. त्याचबरोबर मला कमेंटमध्ये तुम्हाला काय काय सांगायचं आहे तर सर्वात आधी की तुम्हाला DKMPSC कडून मेन्ससाठी मॉड्यूल हवे आहेत की नाही. त्याचबरोबर प्रिलिम्ससाठी तर डेफिनेटली वी आर गोइंग टू ब्रिंग अ मॉड्यूल फॉर 2026. सेकंड, जे काही मी प्रश्न तुम्हाला मधामधात विचारलेले आहेत त्याचे तुम्ही डेफिनेटली आन्सर्स मला कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. आणि डेफिनेटली प्लीज ट्राय टू शेअर दिस व्हिडिओ ॲज मच ॲज पॉसिबल. खूप मुलं जे लास्टपर्यंत खूप कमी मुलं जोडणार म्हणजे बघत असेल व्हिडिओ, पण जे पण मुलं लास्टपर्यंत बघत असेल दे शुड मेन्शन द एंड इन द कमेंट सेक्शन. आणि ऑल द बेस्ट. काही असेल तर तुम्ही डेफिनेटली कनेक्ट करू शकता. ठीक आहे. आणि टेलिग्राम वगैरेची लिंक वगैरे आहे जे मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. ठीक आहे. अँड येस, सी यू सून इन द नेक्स्ट वन.